श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर उद्या आहे विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून आपण दसरा हा सण साजरा करत असतो आणि त्याचप्रमाणे 3.5 शुभ मुहूर्तांपैकी दसरा हा शुभ मुहूर्त मानला जातो. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दसरा या सणाचं खूप महत्त्व आहे. दसरा म्हणजेच अश्विन शुद्ध दशमी हा दिवस दसरा म्हणून आपण साजरा करत असतो. देवीच्या घटांची स्थापना अश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र हे आपण साजरे करत असतो आणि 10व्या दिवशी दसरा म्हणजेच विजयादशमी हा सण आपण साजरा करत असतो. दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा, या वाक्यामध्येच दसरा सणाची महती आपल्याला समजते. दसरा हा सण पराक्रमाचा, पौरुषाचा सण आहे. या सणात चातुर्वर्ण एकत्र आलेले दिसतात. अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा हा दिवस म्हणजेच दसरा. या सणाला आनंद, समाधान आणि सोबत संपदाही मिळवून आणायची असते. दसरा या सणाला यशकीर्तीही प्राप्त करायची आणि धनसंपदाही लुटायची आणि लुटवायची असते. दसरा या सणाचं आपण मोठ्या आनंदानं आणि उत्साहानं स्वागत करत असतो. दसरा हा सण म्हणजेच 3.5 मुहूर्तातला एक शुभ मुहूर्त. म्हणूनच दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन वस्तू या खरेदी केल्या जातात. शुभ आणि चांगल्या गोष्टी या केल्या जातात. एखादं महत्त्वाचं काम हे दसरा या सणाच्या दिवशी सुरू केलं जातं. घर, गाडी, बंगला खरेदी केले जातात. सोन्या चांदीचे दागिने खरेदी केले जातात. त्याचप्रमाणे नवे व्यवसायसुद्धा या दिवशी सुरू केले जातात. दसरा या सणाच्या दिवशी सीमोल्लंघन केलं जातं, सरस्वती पूजन केलं जातं, शमी पूजन केलं जातं आणि त्याचप्रमाणे शस्त्रांचं पूजनसुद्धा याच दिवशी केलं जातं आणि तसंच अपराजिता पूजन देखील या दिवशी केलं जात असतं. शेतकरी बांधव हे आपल्या अवजारांचे पूजन या दिवशी करतात आणि विद्यार्थी स्वतःच्या पुस्तकांचे पूजन या दिवशी करत असतात. तर इतका महत्त्वाचा दसरा हा सण आहे. दसरा या सणाच्या दिवशी सोने चांदी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. पण सगळ्यांनाच या दिवशी सोने चांदी खरेदी करणं काही शक्य होत नाही. मग ज्यांना या दिवशी सोने चांदी खरेदी करणं शक्य होत नाही तर त्यांनी या दिवशी आपल्या घरामध्ये सोन्यापेक्षा मौल्यवान ही एक वस्तू घरात आणायची आहे. आणि दसऱ्याच्या दिवशी ही वस्तू आपण आपल्या घरामध्ये आणल्याने आपल्या घरातल्या सर्व वाईट गोष्टी या बाहेर फेकल्या जातील. आपल्या घरातली नकारात्मकतासुद्धा आपल्या घरातून निघून जाईल. आपल्या घरातील गरिबी आणि दारिद्र्य हे संपेल. आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होईल. घराची भरभराट होऊन घरामध्ये सुख, शांती, समृद्धीही नांदेल. माता लक्ष्मीचा अखंड वास हा आपल्या घरामध्ये सदैव राहील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हीच माहिती बघणार आहोत की दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपण आपल्या घरामध्ये कोणती शुभकारक ही वस्तू घरात आणायची आहे की जेणेकरून आपल्या घरातल्या सर्व वाईट गोष्टी या बाहेर फेकल्या जातील आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास हा राहील. याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अशा कोणत्या महत्त्वाच्या वस्तू या आपल्याला आपल्या घरामध्ये आणायच्या आहे हेच आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि त्यामुळे ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी अशा कोणत्या वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये दसऱ्याच्या शुभ दिनी घरी आणायच्या आहेत ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्हीसुद्धा तुम्हाला जी वस्तू ही तुमच्या घरामध्ये उद्या दसऱ्याच्या शुभदिनी घरी आणणं शक्य असेल तर ती वस्तू तुम्ही तुमच्या घरी नक्की आणा. यामुळे तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभराट होईल. चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि अशा कोणत्या गोष्टी आपल्याला उद्या घरी आणायच्या आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. आणि आता जी काही वस्तू मी तुम्हाला तुमच्या घरी उद्या दसऱ्याच्या दिवशी आणायला सांगणार आहे तर ती वस्तू तुम्ही दिवसभरामध्ये सकाळी, दुपारी, संध्याकाळी तुम्हाला शक्य होईल त्यावेळेस घरी आणायची आहे. सोन्यापेक्षा सुद्धा अतिशय मौल्यवान ही वस्तू मानली जाते आणि या वस्तूमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास हा असतो. आणि उद्या दसऱ्याच्या शुभदिनी ही जर वस्तू आपण आपल्या घरामध्ये आणली तर माता लक्ष्मीही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळतं. आपल्या जीवनातील सर्व दुःख, संकट, समस्या या दूर होतात. तर आता उद्या दसरा हा सण असल्यामुळे आपल्याला उद्या सकाळी लवकरच उठायचं आहे आणि आपले स्नान वगैरे आटपून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपलं घर हे सुद्धा आपल्याला स्वच्छ करायचं आहे आणि आपल्या घराची फरशी, लादी ही आपल्याला पुसून काढायची आहे. आणि ज्यावेळेस आपण आपल्या घराची लादी, फरशी ही पुसू तर तेव्हा त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं खडे मीठ, चिमूटभर हळद आणि गोमूत्र हे टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्या घरातली संपूर्ण लादी ही आपल्याला पुसून काढायची आहे. या पाण्याने आपण जर आपले घर हे आपल्या घरातली लादी ही जर पुसली तर आपल्या घरातली निगेटिव्हिटी ही बाहेर जाते आणि हळद ही माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते. आपल्या घरातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जर निगेटिव्हिटी असेल तर ती यामुळे बाहेर जाते आणि म्हणूनच उद्या लादी पुसताना आपल्याला त्या पाण्यामध्ये खडे मीठ, चिमूटभर हळद आणि गोमूत्र हे टाकायचं आहे.
आणि त्याचप्रमाणे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जी काही जागा आहे तर तिथे सुद्धा आपल्याला हळद मिश्रित पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंबरठा आहे त्याला सुद्धा आपल्याला हळदीचं लेपन हे जरूर करायचं आहे. आणि तसंच आपलं मुख्य प्रवेशद्वार सुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यावर स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील सर्व देवतांचं पूजन हे करून घ्यायचं आहे. आणि जर तुमच्याकडे संपूर्ण देव हे जर घटी बसलेले असतील तर तुम्हाला उद्या घटी बसलेल्या देवांची सुद्धा अंघोळ घालून त्यांचे पूजन करायचे आहे. आणि पुन्हा त्या देवांना आपण त्यांच्या जागेवर देवघरामध्ये स्थापन करायचं आहे. आपण जर एखाद्या महत्त्वपूर्ण आणि शुभ मानल्या जाणाऱ्या दिवशी जर काही उपाय जर केले तर त्याचे आपल्याला फळ हे निश्चितच मिळत असते. आणि उद्याचा दसरा हा सणाचा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असाच आहे. आणि म्हणूनच उद्या आपल्याला या काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या घरी आणायच्या आहेत. आणि यामुळे काही ना काही नक्कीच चांगला परिणाम हा आपल्या जीवनामध्ये घडूनच येईल. तर उद्या दसऱ्याच्या दिवशी आपल्याला जी वस्तू ही आपल्या घरामध्ये आणायची आहे तर त्यातलीच महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजेच शमीचं झाड. दसऱ्याच्या दिवशी शमीच्या पानांना अतिशय महत्त्व हे आहे. लंकापती रावणाने सीतेचे हरण केले तेव्हा भगवान श्रीरामांनी शमीच्या झाडासमोर नतमस्तक होऊन त्यांच्या विजयाची कामना केली. आणि तेव्हापासूनच शमीच्या पानांना स्पर्श करावा असं म्हटलं जातं. आणि यामुळे आपल्या जीवनामध्ये असलेला सर्व त्रास हा दूर होतो. त्याचप्रमाणे पांडवांनी अज्ञातवासामध्ये जाण्यापूर्वी आपली सर्व शस्त्रे ही शमीच्या झाडावर लपवून ठेवली होती. आणि म्हणूनच शमी ही वनस्पती सर्वात शक्तिशाली अशी वनस्पती मानली जाते. शमीचं झाड हे आपल्या घरामध्ये असणं हे लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. आणि म्हणूनच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला शमीचं झाड हे आपल्या घरी खरेदी करून आणायचं आहे. आणि त्या झाडाचं पूजन आपल्याला मनोभावे करायचं आहे. आणि तसंच या झाडाला जलसुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि आपली जी काही मनोकामना आहे तर ती मनोकामना आपल्याला या झाडासमोर बोलून दाखवायची आहे. आणि त्यानंतर या झाडाची 5 पानं तोडून ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. आणि त्या पानांचं सुद्धा आपल्याला पूजन हे करायचं आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर हे झाड जर आपण आपल्या घरामध्ये आणलं तर यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते. आणि आपल्या घरातली दारिद्र्य गरिबी ही संपून जाते. त्यामुळे हे झाड जरूर उद्या आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे. आणि त्याचप्रमाणे आपली पुढची वस्तू आहे जी आपल्याला उद्या घरी आणायची आहे तर ती आहे चांदीचं नाणं. दसऱ्याच्या दिवशी चांदीचं नाणं खरेदी करून ते आपण आपल्या घरी आणणं अत्यंत शुभकारक मानलं जातं. चांदीचं नाणं हे आपण आपल्या घरी जर खरेदी करून आणलं तर यामुळे माता लक्ष्मी आणि माता दुर्गा या दोघींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. हे चांदीचं नाणं खरेदी करत असताना त्यावर माता लक्ष्मीचा फोटो असलेलं नाणंच आपल्याला आपल्या घरी खरेदी करून आणायचं आहे. आणि संध्याकाळी या नाण्याचं पूजन तुम्हाला करायचं आहे. आणि या नाण्याचं पूजन केल्यानंतर तुम्हाला ते तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं आहे. असं केल्याने आपल्या घरामध्ये सदैव धनधान्याची भरभराट ही राहते. कधीच आपल्याला धनधान्याची कमतरताही भासत नाही. आणि यानंतर पुढची वस्तू आहे जी आपल्याला उद्या दसऱ्याच्या शुभदिनी खरेदी करून आणायची आहे तर ती आहे मोरपीस. आपल्या हिंदू धर्मग्रंथानुसार दसऱ्याच्या शुभदिनी मोरपीस हे आपण आपल्या घरी खरेदी करून आणणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. आणि म्हणूनच उद्या दसऱ्याच्या शुभदिनी आपल्याला एक मोरपीस हे आपल्या घरी खरेदी करून आणायचं आहे. मोरपीस हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. आणि ज्या घरामध्ये मोरपीस असतं तर त्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की श्रीहरी विष्णूंचा अवतार असलेले श्रीकृष्ण यांना मोरपीस हे अत्यंत प्रिय आहे. श्री विष्णूंना मोरपीस हे प्रिय असल्यामुळे ज्या घरामध्ये हे मोरपीस असतं तर त्या घरामध्ये विष्णुपत्नी लक्ष्मी माता ही नेहमी वास करते. आणि म्हणूनच उद्या दसऱ्याच्या शुभदिनी आपल्याला एक मोरपीस हे आपल्या घरी खरेदी करून आणायचं आहे. आणि हे मोरपीस तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकतात. त्याचप्रमाणे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपण आपल्या घरामध्ये हळद, मीठ, धणे इत्यादी वस्तू आपण आपल्या घरामध्ये खरेदी करून आणणं अत्यंत शुभकारक मानलं जातं. या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहेत. आणि आपण जर या वस्तू दसऱ्याच्या शुभदिनी आपल्या घरी खरेदी करून आणल्या तर साक्षात माता लक्ष्मीच ही आपल्या घरामध्ये येत असते. त्यामुळे या वस्तू तुम्हाला तुमच्या घरी उद्या खरेदी करून आणायच्या आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या काही वस्तू या उद्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर खरेदी करून आणण्यासाठी सांगितल्या आहेत तर त्यापैकी तुम्हाला ज्या वस्तू या खरेदी करून आणता येत असतील तर त्या वस्तू तुम्ही नक्कीच खरेदी करून आणा. सगळ्याच वस्तू नाही आणल्या तरी सुद्धा चालेल पण एक वस्तू तरी नक्कीच खरेदी करा आणि तुमच्या घरी घेऊन या. तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्णपणे हीच माहिती दिली आहे की उद्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर
मुहूर्तावर आपल्याला कोणत्या महत्त्वाच्या लक्ष्मीकारक सोन्याहून मौल्यवान अशा वस्तू आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायच्या आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।